परवा 17 तारखेला महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या साठी म्हणून जी सभा झाली त्या सभेमध्ये मला राज्यातून महाराष्ट्र प्रदेशकडून तटकरे साहेबांच्याकडून गर्जे साहेब असतील या सर्वांशी चर्चा करून सुनेत्रा वहिनींशी चर्चा करून मकरंद आबा असतील आमचे संजय काका असतील आणि स्थानिक इथले सगळेच लोक असतील नेते असतील या सगळ्यांशी चर्चा करून 2 नावं ठरवण्यात आली। त्याप्रमाणे एकमत करून स्नेहल सावंत आणि दिगंबर जाधव मिरज या दोघांच्या नावाचं पाकिट प्रदेशकडून मला प्राप्त झालं। त्याप्रमाणे हे सभेमध्ये ॲक्च्युली गटनेत्यानं जसे नावं आलेली आहेत तीच नावं प्रदेशकडून आलेली नावं तीच नावं द्यायचं हे बंधन आहे, कायद्यानं बंधन आहे। असं असताना सुद्धा पत्र महाराष्ट्र प्रदेशकडून आल्यानंतर त्या पत्रावरची 2 नावं गटनेत्याच्या लेटर हेडवरती लिहून ते द्यायचं असतं। त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे दिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ते एक नाव बदलणार आहेत। म्हणजे त्यांनी अगोदर सुद्धा सांगितलं की नाही मी एकच घेणार आणि एक बदलणार आहे। मग संजय काका असतील मी असेल आम्ही सगळ्यांनीच त्यांना खूप वेळ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। अर्धा पाऊण तास त्याच्यामध्ये आम्ही महानगरपालिकेमध्ये जाऊन बसलो। अशी चूक करू नका, असा पायंडा पाडू नका, या महापालिकेत असं कधी घडलेलं नाही। सांगली मिरज कुपवाड महापालिकेची महाराष्ट्रामध्ये बदनामी होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बदनामी होईल। नुकतंच अजितदादा जाऊन आता कुठं 2.5 महिने झालेले आहेत। एवढ्या कालावधीमध्ये आता आपल्याला धाकच कुणाचं राहिलेलं नाही, आपल्याला मालकच कोण राहिलेलं नाही, अशा आविर्भावामध्ये काही लोक वागायला लागलेले आहेत। आणि त्यातून आज जर अजितदादा असते तर हे धाडस झालं नसतं। पण अजितदादांच्या मृत्यूची सुद्धा तुम्ही संधी म्हणून आज तिथं तुम्ही घेतलेली आहे आणि इतकी दुर्दैवाची बाब आहे त्याचा निषेध म्हणून आज हे सगळे आमचे शहर जिल्ह्याचे जेवढे काही पदाधिकारी असतील या सगळ्यांनी आज जवळजवळ 35 लोकांनी इथं सगळ्यांनी राजीनामे माझ्याकडे सुपूर्द केलेले आहेत। पक्षानं कठोरात कठोर कारवाई गटनेत्यावरती केली पाहिजे आणि पक्षामध्ये अशा पद्धतीनं परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे, अशी कारवाई झाली पाहिजे असं सर्वांचं मत आहे। मी अजूनही सांगतो की ते कोण मासाळ काय नाव त्यांचं अशोक मासाळे खरं तर ते आमच्या पक्षात नाहीत, त्यांचा काही संबंध नाही, तरी सुद्धा आज कसं अचानक त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी काय त्याच्या मागे दडलंय हे ह्याचा सुद्धा आम्हाला शोध घ्यावा लागेल। बरेच लोक येऊन सांगतायत काय काय वेगवेगळ्या गोष्टी, त्या सगळ्या सृष्टींच्या आम्ही कानावर घालू, त्याचा तपास करू आणि कारवाई करू हे निश्चित मी सांगतो। आमचे जेवढे सगळे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांना पण मी विनंती करतो की थोडंसं आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण वरिष्ठांच्या पर्यंत पोहोचवूया। ते निश्चितपणे इथं निरीक्षक पाठवतील, आपल्या सर्वांची मीटिंग घेतील आणि त्यानंतर आपण काय ते निर्णय घेऊया। आज मी राजीनामे माझ्याकडे ठेवून घेतो, त्याच्यावरचा निर्णय जो आहे तो वरिष्ठ आल्यानंतर त्यांच्याजवळ बोलून त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल। परंतु मला वाईट वाटतं की 2 वर्षामध्ये जसं उत्कर्ष खाडेंनी सांगितलं की आमच्या शहरातले सगळे पदाधिकारी खूप राबले। ते कोणी श्रीमंत घराण्याने आलेले नाहीत, सर्वसाधारण परिस्थितीतून आलेले आहेत, कुठल्याही दुसऱ्या पक्षातून आमच्याकडे प्रवेश केलेले नाहीत। जवळजवळ 95% कार्यकर्ते तुम्हाला सांगतो हे नवीन तयार केलेले कार्यकर्ते आहेत आम्ही आणि त्यामुळे त्यांनी खूप 2 वर्ष अगदी झटून काम केलं पक्षासाठी, पक्ष वाढवला, पक्षात लोकांनी प्रवेश केले, काही त्यांना आपण तिकीट दिली, दादांनी त्यांना सगळी मदत केली, दादांनी सभा घेतल्या, आमचे सगळे लोक राबले आणि त्याच्यातून 16 जागा निवडून आल्या। खरं तर महाराष्ट्रात नाव झालं होतं की या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सगळ्यात मोठं यश कुठं मिळालं तर सांगलीमध्ये आले, त्याला सुद्धा आज गालबोट लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळं कडक कारवाई झाली पाहिजे
अशी आमची श्रेष्ठींच्याकडे मागणी आहे.